शिवसेना आमदार पात्रता निर्णयाची आम्ही वाट पाहतोय असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये केलं। विधानसभा अध्यक्षांकडे आमदार पात्रतेची सुनावणी सुरू असून 10 जानेवारीपर्यंत निकाल घेण्याची शक्यता आहे। याबाबत तानाजी सावंत यांना विचारलं असता निर्णयाची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। खासदार संजय राऊत यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। नाशिक दौरा आटपून संजय राऊत हे थेट साई दरबारी दाखल झाले। महाराष्ट्रावर आलेलं संकट दूर हो, महाराष्ट्र गुलाममुक्त हो, शेतकरी कष्टकरी बेरोजगारांना चांगले दिवस येवो, तसंच राज्यात चांगलं सरकार यावं असं साकडं त्यांनी साईंच्या चरणी घातलं। सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना सपशेल धूळ चारली। महिला सूतगिरणी निवडणुकीमध्ये 21 जागांवर शेकापचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात पॅनलचा विजय झाला। निवडणुकीमध्ये सर्व 21 जागांवर महिला उमेदवार विजयी झाले आहेत। मुंबईतल्या चारकोपमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला। अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या राजगड कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा झाला। आता राज ठाकरे हा एकच पर्याय असल्याचं सर्वांना माहिती आहे, त्यामुळे सगळीकडून मनसेमध्ये इन्कमिंग सुरू आहे अशी प्रतिक्रिया यावेळेस अमित ठाकरेंनी दिली।